नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे सीमा आता रमाला लग्नासाठी छान तयार करत असते. रमा खूप सुंदरसुद्धा दिसत असते. पण इथे रमाचं मन मात्र आता थाऱ्यावरती नसतं. कारण तिने लग्नासाठी होकार तर दिलेला असतो, पण नाईलाजाने. तर इथे अक्षयलासुद्धा आता आनंद छान तयार करत असतो लग्नासाठी. तर इथे अक्षयचं लग्न आता रेवाबरोबर होणार असतं. आणि इथे आता रमानेच अक्षयला सांगितलेलं असतं रेवाबरोबर लग्न करायला. रेवाने सगळ्यांना अंधारात ठेवून आता मुकादमांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केलेली असते. त्यामुळे इथे आता जर अक्षय आणि रेवाचं लग्न झालं नाही तर रेवा काय करू शकते हे रमाला माहिती असतं. आणि म्हणूनच इथे रमाने आता अक्षयला सांगितलेलं असतं, आतापर्यंत आपण फक्त नाटक करत होतो, पण आता तुम्हाला खरोखरच रेवाबरोबर लग्न करावं लागणार आहे. तेव्हा इथे आता अक्षयला रमा आपल्या रूममध्ये आलेली दिसते आणि त्याच्या खांद्यावरती शेला टाकून जाते. त्यानंतरला इथे आता रमालासुद्धा अक्षय आपल्या रूममध्ये आलं आहे की काय असं वाटतं. आणि अक्षय रमाकडे बघत असतो आणि सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेंटसुद्धा तिला करतो. तर इथे रमा आता अक्षयकडे बघते आणि खूप जास्त इमोशनल होते. तिला फार वाईट वाटत असतं की अक्षय आता रेवाबरोबर लग्न करतोय. त्यानंतरला इथे आनंदसुद्धा येतो आणि अक्षयच्या खांद्यावरती हात ठेवतो. आनंदलासुद्धा जो हा प्रकार घडत असतो त्याचं खूपच जास्त वाईट वाटत असतं. कारण आरती गेल्यानंतर त्यानेसुद्धा रेवावरती खरं प्रेमच केलेलं असतं. त्याला असं वाटतं की रेवा त्याचा विचार करते, पण रेवा फक्त स्वतःचा विचार करते, स्वार्थाचा विचार करते. त्यानंतर इथे आता अक्षय आणि रमा दोघेजण तयार होऊन खाली आलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणत असतो की आई, मला रमाजवळ थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा इथे सीमा आणि आनंद दोघेजण पुढे येऊन उभे राहतात. तेव्हा अक्षय म्हणत असतो की रमा, हे सगळं करायची खरंच गरज आहे का? आतापर्यंत आपण जसं नाटक करत आलो तसं नाटक आपण पुढे नाही का करू शकत? तेव्हा रमा म्हणते, हे बघा मला कळतंय हे सगळं जे घडतंय त्याचा तुम्हाला त्रास होतोय. पण आता मला एक गोष्ट सांगा, सगळी प्रॉपर्टी रेवाकडे आहे आपली, आणि जर तुम्ही रेवाबरोबर लग्न नाही केलं तर ती ह्या सगळ्या पैशाचं काय करेल तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मग आता आपल्या दोघांच्या आनंदासाठी आपण घरच्या लोकांचा विचार नाही करायचं का? त्यांना काय आपण रस्त्यावरती आणायचं का आपल्या प्रेमासाठी? तेव्हा रमा म्हणत असते, हे बघा आतापर्यंत तुम्ही फक्त नाटक केलं, पण आता तुम्हाला रेवाबरोबर खरोखर लग्न करावं लागणार आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, रमा तुला हे सगळं सोपं वाटतंय का? तेव्हा रमा म्हणते, नाही वाटत आहे मला सोपं, खरंच नाही वाटत आहे. मलासुद्धा या सगळ्याचा त्रास होतो आहे. तुमचं आणि रेवाचं लग्न बघितल्यानंतर मला आनंद होणार आहे का? तेव्हा अक्षय म्हणत असतो, रमा पण एक गोष्ट तुला कळत नाही आहे, जर मी रेवाबरोबर लग्न केलं तर तुला त्या स्मितबरोबर लग्न करावं लागेल. तेव्हा इथे रमा म्हणत असते, नाही मी नाही करणार आहे लग्न. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, अगं पण आपलं तसंच ठरलं होतं ना की आपण दोघांनी एका मांडवात लग्न करायचं. तेव्हा रमा म्हणते, हो ठरलं होतं, पण आता मी गुरुजींना सांगितलं आहे, आधी ते तुमचं लग्न लावणार त्याच्यानंतरला माझं. तुमचं लग्न झालं की मी लग्न करणार नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण मला त्या रेवाबरोबर लग्न नाही करायचं आहे. तिच्या नावावरती प्रॉपर्टी गेली म्हणून मी काय स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं का? तेव्हा रमा म्हणत असते, हे बघा असं नका करू. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो आहे. रेवाचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. पण मी तुमच्यासमोर हात जोडते. आता आपल्या दोघांचा नाही, फक्त घरातल्यांचा विचार करा. त्यांच्या सुखाचा विचार करा. एवढं कराल ना तुम्ही माझ्यासाठी? तेव्हा आनंद म्हणतो की अक्षयरामा चला, उशीर होतोय, नाहीतर कुणाला तरी संशय येईल. तेव्हा इथे अक्षय आणि रमा दोघेजण आता छान तयार होऊन आलेले असतात. तेव्हा सीमा दोघांचेही हात पकडून त्यांना आता मंडपापर्यंत घेऊन जाते. अक्षय आणि इथे आता रमाला बघितल्यानंतर सगळेजण खुश होतात, कारण ते दोघंजण एकत्र छान दिसत असतात. तरी इथे जान्हवी म्हणत असते की ते बघा आले दोघंजणं. आणि इथे आता मंडपामध्ये गेल्यानंतर अक्षय आणि रेवा या दोघांचं आधी लग्न होणार असतं. तेव्हा इथे रेवा म्हणते, अक्षय तू आलास का? किती उशीर केलास, कधीपासून मी तुझी वाट बघते. तेव्हा इथे आता लग्नाच्या विधीसाठी अक्षय आणि रेवा या दोघांना पाटावरती बसायला सांगतात. रेवा जेव्हा पाटावरती बसायला जात असते तेव्हा तिचा साडीमध्ये पाय अटकतो आणि ती पडणारच असते. तेवढ्यातच अक्षय तिचा हात पकडतो आणि मयुरीसुद्धा.
तेव्हा अक्षय म्हणतो, रेवा ठीक आहेस ना तू? एकदम कम्फर्टेबल आहेस ना की पार्ट आपण बदलायचे? तेव्हा इथे रेवा म्हणत असते, नाही नको, मी कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतरला अक्षय तिची किती काळजी करतोय असं तिला वाटत असतं, पण ते सगळं नाटक असतं. त्याच्यानंतर गुरुजी म्हणत असतात की आता मी जे काही बोलणार आहे ते नवरा मुलाने माझ्या मागोमाग तसंच बोलायचं आहे, कॉपी करायचं आहे. त्यानंतरला गुरुजी आता जे काही आधी बोलत असतात ते सगळं मम वगैरे लग्नाचे विधी ते सगळे इथे अक्षय त्यांच्या मागोमाग आता म्हणत असतो. त्यानंतरला इथे आता रेवासुद्धा जसं काय आता अक्षयबरोबर तिचं खरोखरच लग्न होतं आहे अशी बसलेली असते आणि ती अक्षयच्या हाताला हात लावते आणि तेव्हा तिथे अगरबत्तीसुद्धा लागलेल्या असतात. तेव्हा इथे आता विधी करत असताना रेवाच्या हाताला चटका बसतो. तेव्हा इथे रेवा खूप जोरात ओरडते आणि म्हणते, अक्षय बघितलंस ना, माझ्या हाताला चटका बसला. तेव्हा अक्षय आपल्या मनामध्ये म्हणत असतो की हे काय चाललंय, म्हणजे रेवा जे विधी करते ते एकसुद्धा पूर्ण होत नाही आहेत, काही ना काहीतरी विघ्न येतच. देव आम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतोय का, असं आता अक्षय म्हणत असतो. तेव्हा इथे अक्षयच्या मनामध्ये आता विचार येत असतो, जर देव आम्हाला संकेत देतो याचा अर्थ हाच आहे की हे विधी रेवाच्या हातातून पूर्ण नाही झाले पाहिजे, रेवाबरोबर लग्न नाही केलं पाहिजे, असं अक्षयला आता वाटत असतं. तेव्हा इथे आता रमा विचार करत असते की अक्षय आता भावनेच्या भरामध्ये काय करतोय काय माहिती. त्याने जर रेवाबरोबरचं लग्न मोडलं तर सगळ्या कुटुंबाला खूप मोठं इथे आता धोका सहन करावा लागेल, खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल असं रमाला वाटत असतं. तेव्हा ती म्हणते की आता आपल्या सुखाचा नाही तर आपल्या कुटुंबाचा विचार करायला हवा आणि त्या हेतूनेच तिने अक्षयला आता रेवाबरोबर लग्न करायची परवानगी दिलेली असते. तिने स्वतःहूनच ते सांगितलेलं असतं. तर इथे रेवा आणि अक्षय या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात बघितल्यानंतर रमाला वाईट वाटत नाही, एवढंसुद्धा वाईट नाही वाटत, कारण ती आपल्या कुटुंबाचा मनापासून विचार करत असते. त्यानंतरला इथे आता रमा आणि अक्षय हे दोघंजणं एकत्र येणार असतात हे स्मितला माहिती असतं. पण इथे आता रेवाचं आणि अक्षयचं लग्न होतं आहे हे जेव्हा स्मित बघत असतो तेव्हा तो रमाकडे बघतो. त्याला फार वाईट वाटत असतं, कारण जो काही प्रकार घडत असतो तो कुणालाही आवडलेला तर अजिबातच नसतो. त्यामुळे इथे आता मंगल त्याचबरोबर पंकज काका सगळेजण दुःखी झालेले असतात. आपल्या जावई बापूंचं लग्न दुसऱ्याच एका मुलीबरोबर होतं आहे हे कुणाला आवडणार आहे. त्यानंतर इथे अक्षय आणि इथे रेवा दोघंजणं सप्तपदीसाठी उभे राहिलेले असतात. तेव्हा अक्षय आता रागारागाने रेवाबरोबर सगळे विधी करत असतो. तेव्हा इथे आता अक्षय रमाकडे बघत असतो. रमा हळूच त्याला म्हणत असते की आपण हे सगळं आपल्या कुटुंबासाठी करतोय, हे प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतरला गुरुजी आता हळद कुंकू लावून मंगळसूत्र अक्षयच्या हातामध्ये देतात आणि म्हणत असतात की हे मंगळसूत्र आता तुम्ही नवरी मुलीच्या गळ्यामध्ये घाला. त्यानंतर अक्षय ते मंगळसूत्र बघतो आणि रमाकडे बघतो, कारण ते मंगळसूत्र फक्त त्याला रमाच्या गळ्यामध्ये घालायचं असतं, रेवाच्या नाही. रेवा तर जबरदस्तीने बळजबरीने त्याच्या गळ्यात पडायचं काम करत असते. अक्षयबरोबर लग्न करण्याचा तिचा जो हट्ट असतो तो पूर्ण करत असते. तर इथे अक्षय आता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र काय घालत नाही, तो त्या मंगळसूत्राकडे बघत असतो. त्यानंतर रमा आता खूप घाबरते. तिला असं वाटतं की आता अक्षय तिच्याबरोबर लग्न करतोय की नाही. तेव्हा इथे अक्षयला आठवतं ज्या वेळेला इथे रेवा आरती आणि रमाचा अपघात करणार असते त्यावेळेला इथे रमाच्या हातामध्ये बाळ असतं आणि ती बाळाला घेऊन उभी असते आणि इथून जेव्हा ट्रॅक्टर येतो तेव्हा आरती धावत पळत येते आणि बाळाला आणि इथे रमाला बाजूला करते आणि तेव्हा आरतीचा अपघात झालेला असतो आणि आरती सगळ्यांना सोडून निघून गेलेली असते. तेव्हा इथे आता रेवा म्हणत असते, अक्षय काय झालं, अरे मंगळसूत्र घाल ना माझ्या गळ्यामध्ये, जर तू मंगळसूत्र नाही घातलंस तर आपला हा विधी पूर्ण नाही होणार. तेव्हा आय्याजी म्हणत असते, अक्षय कसला विचार करतोयस, मंगळसूत्र घाल बरं गळ्यामध्ये रेवाच्या. तेव्हा इथे आता अक्षय रागानेच उभा राहतो आणि जे गठबंधन बांधलेलं असतं ते लगेचच रागाने सोडून ठेवतो. तर इथे स्वतःचा शेला आणि इथे रेवाकडे असलेला शेला जो एकत्र बांधलेला असतो तो आता सोडून टाकलेला असतो. त्यानंतर इथे रेवा म्हणते, अक्षय काय झालं, तू असा उभा का राहिलास आणि तू असा का वागतोयस. तेव्हा इथे अक्षयने आता डोक्यावरती त्याच्या जो काही फेटा बांधलेला असतो तो सुद्धा तो काढून फेकून देतो. तेव्हा रेवा म्हणते, अक्षय काय झालं असं का करतोयस, अरे आज आपलं लग्न आहे ना, तुला लग्न नाही करायचं आहे का पूर्ण. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो की मला या बाईबरोबर लग्न करायचं नाही आहे,
तुला काय वाटलं रेवा, मी तुझ्याबरोबर लग्न करेन? तुला काय वाटलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे? आतासुद्धा नाही आहे आणि आधीसुद्धा नव्हतं. कळलं तुला? आणि तुझ्यासारख्या मुलीबरोबर मला लग्न अजिबात करायचं नाही आहे. आणि हे पवित्र मंगळसूत्र तुला काय वाटलं मी तुझ्या गळ्यामध्ये घालेन का? असं अजिबात होणार नाही. माझं प्रेमच नाही आहे तुझ्यावरती आणि मला तुझ्याबरोबर लग्न पण करायचं नाही आहे. तेव्हा इथे आता हे सगळं ऐकून अभिला खूपच जास्त आनंद होतो. कारण अभिलासुद्धा ह्या रेवाने धोका दिलेला असतो. त्याच्या फिलिंग्स हर्ट केलेल्या असतात. त्याच्यानंतर अक्षय म्हणतो, तुला काय वाटलं रेवा? तू जे काही केलंस ते सगळं मी विसरून गेलो, हो की नाही? आणि तू माझ्याबरोबर जे काही वागलीस आणि तू एक नंबरची ब्लडी मर्डरर आहेस. तुला पण माहिती आहे, खुनी आहेस तू. मर्डर केलं आहेस तू, मर्डर. तेव्हा इथे आजी म्हणते, हे काय बोलतोयस तू अक्षय? तुला तरी कळतंय का? हे बघ, आता गुपचूप खाली बस आणि गुरुजी आता पुढचे विधी सुरू करा आणि अक्षय ते मंगळसूत्र रेवाच्या गळ्यामध्ये घाल बरं आधी. तेव्हा इथे आता अय्याजी म्हणत असते, अरे कधी कधी ती रेवा मूर्खासारखी वागते म्हणून तू काय तिच्याबरोबर लग्न नाही करणार का? तेव्हा अक्षय म्हणतो, अय्याजी कधी कधी नाही, ती नेहमीच खूप जास्त मूर्खासारखी वागत असते. आणि तू काय म्हणतेस खाली बस आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल म्हणून? गुरुजीनं विधी काय पूर्ण करायला सांगतेस आजी? तुला काय वाटलं मी काय ते लहान मूल कुकुळं बाळ आहे का, जे तू गुरुजींना सांगशील की घ्या कडेवरती आणि शाळेत घेऊन जा म्हणून? हां, मी अजिबात या रेवाबरोबर लग्न नाही करणार आहे. मी एक मोठा माणूस आहे, कळलं ना? मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो. तुमच्या इथे दबावाखाली येऊन मला हे निर्णय घ्यायचे नाही आहेत आणि मी ह्या रेवाबरोबर अजिबात लग्न करणार नाही. आता जर मी काय बोललो नसतं ना, तर या सगळ्यांच्या दबावाखाली येऊन मला हे लग्न करावं लागलं असतं आणि जे की मला अजिबात करायचं नाही आहे. तेव्हा रमा म्हणते, अहो असं काय करताय? आपण हे सगळं आपल्या कुटुंबासाठी करतोय ना? तेव्हा अक्षय म्हणतो, अजिबात नाही रमा, अजिबात नाही. कुटुंबासाठी करतोय म्हणून काय करायचं? आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं का? आणि इथे अक्षय म्हणतो, तुला काय वाटलं गं रेवा? तुला असं वाटलं खरोखर माझी मेमरी लॉस झाली आहे का? मला काहीच आठवत नाही आहे, माझी बुद्धी ही भ्रष्ट झाली आहे, असं वाटलं तुला? तेव्हा अक्षय म्हणत असतो की मी एकदम बरा आहे. माझ्या मेमरीलासुद्धा काहीसुद्धा झालेलं नाही आहे. माझा ब्रेन लॉससुद्धा गेला नव्हता. मला सगळं काही आठवत होतं, अगदी सगळं. मी काही विसरलेलो नाही आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की अक्षय तू असं का वागतोयस? तेव्हा अक्षय म्हणतो, आई आजी तुला हिचा खरा चेहरा माहिती नाही आहे, हिने काय केलं आहे ते सुद्धा तुला माहिती नाही आहे. तुला जर कळलं ना तर तू ह्या मुलीला इथे एक सेकंडसुद्धा उभं नाही करणार. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे बाबा सांग, एकदाचं सांग, काय केलं आहे काय हिने? तेव्हा अक्षय म्हणतो, तुला काय मी तो लहान मुलगा वाटतोय म्हणून तू माझं काही नाही ऐकता हिच्याबरोबर लग्न लावून द्यायला निघाली आहेस? अगं ही खुनी आहे, खुनी. हिने खून केला आहे, मर्डरर आहे ही. तेव्हा इथे रेवा म्हणते, अक्षय काय बोलतोयस तू? अक्षय मी खरं सांगते, मी काही नाही केले. अरे मी कुणाचा खून करेन? मी काही नाही केले. अक्षय म्हणतो, किती गं किती शहाणी तू, किती तो साळसूतपणाचा आवडतेस. करून सवरून मी काही नाही केलं आहे अक्षय, मी काही नाही केलं आहे असं म्हणतेस तू. आता तुझ्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही आहे आणि तुझ्याबरोबर लग्नाचा निर्णय हा फक्त तुला फसवण्यासाठी केला होता. तुझा खरा चेहरा मला सगळ्यांच्या समोर आणायचा होता. हा जो घाट घातलाय ना, हा फक्त एक नाटकाचा भाग आहे. कळलं का तुला? तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न करण्यापेक्षा माणसाने लग्न नाही केलं ना तरीसुद्धा चालेल. अगं तू कोण आहेस गं रेवा? तू कशी वागलीस याचा जरा तरी विचार कर. तू मलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास, हे तू विसरलीस का? पण मी काहीही विसरलेलो नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अक्षय म्हणत असतो की माझं फक्त माझ्या रमावरती प्रेम आहे. रमा माझी बायको आहे. मी अजिबात काही विसरलेलो नाही आहे. माझं लग्न रमाबरोबर झाले आणि ती माझी अर्धांगिनी आहे, तू नाही. तुझ्याबरोबर मी लग्न का करू? मी असं अजिबात नाही करणार. तू इथे आरती वहिनीलासुद्धा मारलंस आणि तू मलासुद्धा वरतून ढकलून दिलंस. मलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास. मी त्यातून वाचलो म्हणून. आणि जर माझा जीव गेला असता तर? तेव्हा इथे आता त्या यज्ञामधून रमाने एक जळकं लाकूड काढलेलं असतं आणि रमा म्हणत असते की रेवा खरं खरं सांग. कारण रेवा जात असताना तिचा पाय तिच्या साडीमध्ये गुंततो आणि ती रेवा खाली पडते.
तेव्हा इथे रमा येते आणि म्हणते की आता स्वतःच्या तोंडाने कबूल कर की तू आरती वहिनींचा खून केलेला आहेस आणि माझ्या सौभाग्याला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केलास. हे सगळं तू तुझ्या तोंडून कबूल कर, असं आता इथे रमा रेवाला म्हणत असते. रमाच्या हातामध्ये जळकं लाकूड असतं. त्याची आग बघितल्यानंतर रेवा खूपच जास्त आता घाबरून गेलेली असते. पण इथे रमा मात्र आता रेवाकडून इथे तिला धाक लावून खरं वधून घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते.